मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वाशिम जिल्हाध्यक्षा किरणताई गिऱ्हे. ताई, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. ताई, आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहात आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना राजकीय क्षेत्राकडे आपल्याला काय यावंसं वाटलं? आपण या क्षेत्राकडे का आकर्षित झालात? सर्वप्रथम मी नवराष्ट्र चॅनलचे आभार व्यक्त करते की मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला असं लक्षात आलं की जे बहुजनांची मुलं आहेत, की सर्वसामान्य घरची मुलं आहेत, या सगळ्या मुलांच्या बॅकग्राऊंडला लक्षात घेतल्यानंतर मला असं लक्षात आलेलं आहे की समाजाचे जे प्रश्न आहेत ते आजही तसेच आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्ष झाली, पण प्रश्न सगळे सारखे आणि तेच आहेत. आणि म्हणून या सगळ्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उकल मी करत गेली आणि त्या माध्यमातून माझ्या हाती असंख्य असे प्रश्न लागले. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करत असताना समाजाची माझी एक नाळ जुळलेली आहे. आणि त्या माध्यमातून जर कुठल्याही एखाद्या उपेक्षित वर्गाला, दलित, शोषित, पीडित वर्गाला, वंचित वर्गाला जर न्याय द्यायचा असेल तर सत्तेत जाणं गरजेचं आहे. आणि सत्तेशिवाय कुठलेही प्रश्न सॉल्व्ह होत नाही असं मला वाटलं. आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडे वळली. बहुजनांना बाळासाहेब आंबेडकर हेच न्याय देऊ शकतात, त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही, असं आपण सोशल मीडियावर त्याच वेळेस काही ठिकाणी बोलताना सुद्धा बोलता. तर बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्याला विशेष असं काय वाटतं, काय सांगाल? सध्या जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचं राजकारण हे अनेक गटातटामध्ये विभागलेलं आहे. आणि यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे या सत्ताधाऱ्यांचं आणि राजकारण्याचं अजिबातच लक्ष नाही. आणि त्यामध्ये जो सामान्य वर्ग आहे, त्या सामान्य वर्गांना न्याय देण्याची जर भूमिका आजच्या घडीला महाराष्ट्रात कोणी मांडत असेल तर श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मांडतात. आणि त्यांनी सगळ्याच प्रश्नांची उकल केलेली आहे. सगळेच प्रश्न ठामपणे सोशल मीडियासमोर मांडत असतात. प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांची सगळे जे प्रश्न आहेत ते जनतेपर्यंत पोचलेले आहेत. आणि म्हणूनच मला असं ठामपणे वाटतं की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच हे वंचितांना आणि कष्टकऱ्यांना न्याय देऊ शकतात. आपण एक महिला म्हणून आता राजकारणात सक्रिय आहात, तर महिलांनी राजकारणात यावं का, काय सांगाल? काही अडचणी येतात का महिलांना राजकारण करत असताना? खरं तर महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, पुरोगामी विचारांची भूमी आहे. आणि या पुरोगामी विचाराच्या माध्यमातून जो एक संदेश दिला जातो की स्त्री पुरुष समानता हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश दिला जातो. आणि म्हणून स्त्रियांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रात आपलं पदार्पण केलेलं आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जर काही ठराविक घराणे सोडले तर नंतर कुठल्या स्त्रिया राजकारणामध्ये येऊ पाहत नाही किंवा टिकत नाहीत. आणि या ठराविक महिलांचंच हे राजकारण झालेलं आहे. पण त्याही पलीकडे जाऊन विचार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करतात. आणि श्रद्धेय बाळासाहेबांनी महिलांना एक न्याय भूमिका वंचित बहुजन आघाडीमध्ये दिलेली आहे. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की जर खऱ्या अर्थाने महिलांना असं वाटत असेल, महिला जर राजकारणाबाबतीत महत्त्वाकांक्षी असतील तर वंचित बहुजन आघाडी हा एकदम सेफ आणि सुरक्षित पक्ष आहे, ज्यामध्ये महिलांच्या विचारांची किंमत केली जाते, महिलांना त्या ठिकाणी न्याय भूमिका दिली जाते आणि त्यांचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निश्चितच सोडवले जाऊ शकतात. आणि म्हणून महिलांनी राजकारणात यावं असं माझं ठाम मत आहे. आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं जनरल बॉडीचं जे जिल्हाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे, तर हे कसं काय देण्यात आलं? विशेष असं आपण काय कार्य केलं की पक्षाने आपल्या कार्याची दखल घेतली आणि हे जिल्हाध्यक्षपद आपल्याला देण्यात आलं? बघा, मी आधी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची भूमी ही पुरोगामी विचारांची भूमी आहे. आणि यामध्ये महिलांचा सन्मान महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. प्रस्थापित पक्षांचा जर विचार केला तर प्रस्थापित पक्षांची जी मुख्य पदं असतात ती जनरली पुरुषांकडेच असतात. आणि वंचित बहुजन आघाडीने ही परंपरा मोडीत काढलेली आहे. आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षासुद्धा एक महिलाच आहेत, सन्माननीय रेखाताई ठाकूर. आणि साहेबांनीच त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच धर्तीवर साहेबांनी वाशिमचा विचार केल्यानंतर साहेबांना कदाचित माझा चेहरा लक्षात आला असेल
काम करण्याची पद्धत आवडली असेल आणि म्हणून मला सुद्धा या ठिकाणी जनरल बॉडीचं पद देण्यात आलेलं आहे की राजकारणात काम करत असताना महिलांनी नुसतं बुजगावण्यासारखं उभं न राहता पुरुषांच्या बरोबरीने निर्णय प्रक्रियेमध्ये सामील व्हावं, ही भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची आहे आणि म्हणूनच मला हे पद निश्चित दिलं असेल. त्या पदाचा योग्य पद्धतीने मी त्या पदाला न्याय देईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देते आहे. तर आता 2024 मध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण लढण्यास इच्छुक असल्याचं बोलल्या जात आहे, तर काय सांगाल आपण? रिसोड विधानसभा क्षेत्रामध्ये लढण्याचा विचार सांगण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की 2024ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. या देशामध्ये भांडवलदारांचं जे प्रस्थ आहे, हे प्रस्थ जर कुठे मोडीत काढायचं असेल तर 2024च्या ह्या निवडणुका सगळ्यांनी खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आमचा सगळा फोकस आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघ लढत आहेत आणि म्हणून मी स्पेशली रिसोड मालेगाव क्षेत्रात जाऊन त्यांच्यासाठी काम करते आहे. आणि राहिला प्रश्न मी विधानसभा लढण्याचा, तर सध्या तरी असे कुठलेच संकेत साहेबांकडनं नाही आहेत. निश्चितच साहेबांनी ही संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून दाखवेल. वाशिम नगरपालिकेच्या आता निवडणुकाही आहेत, तर या निवडणुकांमध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाची काय भूमिका राहणार आहे? गेले 1.5 वर्षापासून वाशिम नगरपालिकेवर प्रशासक आहे आणि या प्रशासकाच्या माध्यमातून आणि त्याही आधी जर आपण विचार केला तर वाशिम नगरपालिका ही पूर्णपणे भकास झालेली आहे. वाशिमचा कुठलाही विकास झालेला नाही आहे. या ठिकाणी सुद्धा भांडवलदार मोठे होताना आपण बघतो आहोत. वाशिमच्या अवतीभवतीचा जो सगळा परिसर आहे, तर ते जे लँड ॲक्विजिशन आहे ते सगळ्या श्रीमंत आणि धनाढ्य लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच पेंडिंग आहेत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची तीच भूमिका राहील की सर्वसामान्यांना न्याय, त्याचबरोबर या ठिकाणच्या सर्व जनतेची जे एक प्रामाणिक नाळ आमची जुळलेली आहे, तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निश्चितच आम्ही एक चांगली भूमिका या ठिकाणी घेणार आहोत. धन्यवाद ताई, आपण नवराष्ट्राशी जुळलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही सुद्धा आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रहो, आपल्यासोबत होत्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा किरणताई गिरे, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांना यापुढे देखील आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.